आज थापलेलं हे थापलंय बघा. आज बघू शकता. तर मी चालले, तुम्हाला एक गंमत दाखवू का. काल निळं दिसत होतं, मी बघा बाटली शिवली, कार्पोलं बाटली शिवली मस्तपैकी असं गार पाणी. अजून माणसं थापते ती बघा. ठोका अजून थापते ते. काय करावं, माणसाला ऊन बी सैन होत नाही. आणि हो का, ही खासवा आहे का नाही, कसाच आहे माहिती आहे का, राख असते हे लोखंडाचा खासवा आहे, लोखंडाचा. आणि नाका तोंडात जातंय, लय बेकार होतं आपल्या रोजच्या सावलीला. हो का, चिक्कू बघा किती येतं, दिसलं का, गच्चच भरलंय झाडं का. भारी वाटतंय सावलीला. काय करावं आता, अजून काही जणांचं चिखल नाही तर झालं, आमचं झाला. चला बाबा सावलीला, जेवली कना अगं त्यांचं चिखल थोडं राहिलंय. आमचं आता किती वाजली माहिती का, एक वाजली. चिखल माझं मागाशीच झाला. आणि तोंड बघ कसं सुजले. गोळी खाल्ली होती व गोळीनं होतंय तसं. माझं तर जीवन नुसतं गोळीवरच आहे बघा. बघा मस्त अशी जागा केली, बसून मग अंग बी टाकायचं आणि झोपायचं बी मस्त आहे की नाही. तर आज 3 दिवस झालं घट बसलेलं. तर गुरुवारी पौर्णिमा आहे, गुरुवारी 9 दिवस होते तर. आणि गुरुवारी गाड्या बांधण्या तिथनं जत्रा. आज म्हटलं काय का असं ना, रोज ती फडकं लावून मलाच लाज वाटतं. तेव्हा का शिवलं बघा, त्या मावशीकडून सुई घेतली आणि म्हणलं चला एक झुगरच करावं आणि फाडलं मग बनेल. तर मावशी म्हणली हाय बनेल फुटका. धुतला कचा आणि फाडला आणि शिवला. काय करावं, गार पाणी, जेवण कमी जायला लागले माणसांना. आणि असल्या कामात का नाही नुसतं गुरावणी त्या गुरांना तरी कमी काम असतंय, बैलांना कसं असतंय ऊसतोडीत, तसल्या पद्धतीचं काम आहे ते. काय करायचं. आणि ही तर मरणाची गार सावली, पण झळाया गरम छान असं आहे. मालकीन खुरपती इकलीच, तिकडं वरी आहे ते वाटतं. आणि म्हणलं चला आपलं बसावा जरा बघायचं मोबाईल, नाग टाकायचं आणि द्यायची ताणून. थोडे 2 वाजले की उठायचं, बरोबर सवय लागली. आता काही 1ला आणि 2ला उठत नाही. 3 वाजता उठते. 3ला उठलं तर बरोबर 12-1 वाजेपर्यंत चिखल होते. मस्त लवकर उठू वाटतंय, पण झोपच होत नाही. लवकर सकाळ उठायचं म्हणलं तरी माणसांना नको वाटतंय किंवा वाटतंय का नाही सांगा बरं. माझी दाढ दुखायला लागली, दाढ सुजली दिसली का, किल्ली दाढ. काय करावं. आणि मग त्याचा पाला असतोय का, काय म्हणतात बघा, झेंडू, तुमच्या इकडं काय म्हणतात काय माहिती, लांडगं असं चिटकतात बघा. आपण रानाने ही जातो, त्या लांडग्याचा पाला 1 नंबर औषधी आहे. कुणाची दुखत असली तरी वापरा. म्हणजे आता आमच्या एकाला घरगुती इलाज. काय करायचं, दवाखान्यात जाऊन आपलं तेवढं आपण सिमेंट कुठं काय चांदी नाही भरू शकत. मग काय केलं, ती पाला आणला, वाटला, त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि गोळा केलाय असा आणि हा काही इथं ठेवलाय. जरा वेळ ठेवायचं
आणि लाळ गाळायची बदा. आता मी गाळली, पण म्हणलं राहू दे जरा वेळ, ठणूक कमीच झाला या त्याच्यामुळं का नाही तोंड माझं सुजलं या, त्याच्यामुळं बघू शकते. दाढाचं काम लय बेकार आहे व काय करायचं. काय खाया बी येईना, गार पाणी प्या बी येईना, पण पिऊ तर वाटतंय. प्याल्याशिवाय तर मार्ग नाही. लय अवघड आहे खरंच. एक नंबर इलाज मला एका म्हाताऱ्या बायाने सांगितलेलं. माझं पहिली बी दुखत होती, दीक्षा बारकी होती त्यावेळेस तिने मला म्हणली, अगं म्हणली गोळ्या लिहीन काय खातीच म्हणली, कॅन्सल होते. तर म्हणलं जा की म्हणली एक झेंडूचा पाला आणजा म्हणली, लांडग्याचा पाला, आणि म्हणली वाट त्याला मीठ टाक जास्त आणि लाळ गाळ म्हणली, बघ ठणूक 5 मिनिटातच राहतोय. मी म्हणलं एवढं काय खरं, एवढं गोळ्या खाऊन बी राहीना, दवाखान्यात जाऊन पण राहीना, आणि म्हातारी सांगते काय खरं आहे म्हणली, बघ करून. आणि राहीनाच की खरंच, गोळ्या ही खाऊन काय राहीनाच. मग मी इलाज घ्यायला की म्हणलं म्हातारीने सांगितलं तर बघावं तरी करून. मग बघितलं तर भावा बहिणीनं खोटं नाही सांगत, खरंच 5 मिनिटातच माझी राहिली. आता बी एवढी सकाळ रात्र धरणं दुखत होती, पण इलाज मी चिखल झाल्यावरच केला. आता सारखं पचा कसं थुकायचं म्हणलं, ते औषध लावलं की थुकायला येतं. आता बी आलंय, पण कशाला उगाच थुकायचं नाही का, बरं दिसत नाही. हेडेव आपण बनवायचं, कोण जेवण करत बघत असन, कोण कसं बघत असन, आपण थुकलेलं बरोबर दिसतंय का, योग्य नाही का नाही ते. मला जे वाटतं ते मी करते. तर चला, कुणाला ही माझं घरगुती इलाज आवडला असला तर लाईक करा, शेअर करा, आणि या जत्रेला आमच्या इथल्या. चला बाय.